आज आपण लूक याचा 19वा अध्याय आपल्याला परिचित असा सर्वांचा हा शास्त्र भाग आहे आणि त्याच्यातून आपण काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करूया. तर मी वचन वाचतो लूक याचा 19वा अध्याय त्याचे 1 ते 10 वचन. आणि तो यरीहोत येऊन त्यामधून जात होता. तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता. तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता. आणि येशू कोण आहे हे पाहायचा प्रयत्न तो करीत होता. परंतु दाटीमुळे त्याचे चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्या वाटेने जाणार होता. आणि येशू त्या ठिकाणी आला, तेव्हा तो वर पाहून म्हणाला, "जक्कई, लवकर खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे." मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार केला. तेव्हा हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. ते म्हणाले, "तो पापी माणसाच्या घरी उतरायला गेला आहे." पण जक्कई उभा राहून प्रभूला म्हणाला, "हे प्रभू, पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रास देतो आणि जर मी कुभाड्याने कोणाचे काय घेतले असेल, तर ते चौपट परत देतो." तेव्हा येशूने त्याला म्हटले, "आज या घराला तारण मिळाले आहे, कारण हाही अब्राहमाचा मुलगा आहे. कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधायला व तारायला आला आहे." देव असलेल्या वचनावरती आशीर्वाद देव. ज्यावेळेस आज आपण अनेकदा हा शास्त्रभाग काय केलेला आहे, वाचला आहे, आपण शिकलो आहोत. परंतु आज पुन्हा एकदा काही अ, वेगळे मुद्दे किंवा काही गोष्टी आज आपण शिकण्याचा प्रयत्न करूया. तर पहिली गोष्ट जी आहे, ते म्हणजे दुसरं वचन. तेव्हा पहा जक्कई नावाचा कोणी एक माणूस होता. तो तर जकातदारांचा प्रमुख होता आणि तो धनवान होता. ज्यावेळेस जक्कई जक्कई ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, की जक्कई हा शब्द म्हणजे शुद्ध किंवा प्युअर असं त्याला त्याच्या आई-वडिलांनी ज्यावेळेस नाव ठेवलं होतं, त्यावेळेस त्या नावाचा अर्थ असा होता, की जक्कई म्हणजे शुद्ध किंवा प्युअर. अच्छा, त्याच्या पुढे आपण बघतोय काय, की जक्कई नावाचा एक मनुष्य तो जकातदारांचा प्रमुख होता. म्हणजे उच्च दर्जाचा एक तो काय होता, अधिकारी होता. आणि तो कसा होता, श्रीमंत, धनवान होता. म्हणजेच काय आहे, उच्च आणि श्रीमंतसह प्रत्येकाला येशू ख्रिस्ताची गरज आहे. मग याच्यामध्ये कित्येक वेळा आपण बघितलं, की येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जात होता, त्या ठिकाणी काय होतं, मोठे लोकसमुदाय त्याच्या मागे चालत असत. आता इथं पण ज्यावेळेस आपण बघतोय, की तिथं पण गर्दी खूप होती आणि इतर लोक जे येत होते, गरीब होते, कुणी रोगी होते, कुणी आंधळे होते, म्हणजे जे अडचणीत होते, ज्यांना काही त्रास होता, असे लोक त्याच्या मागे खूप चालायचे. कारण त्यांना काय पाहिजे होतं, त्या गोष्टींपासून काय पाहिजे होती, मोक्ष किंवा त्यांना त्या गोष्टींपासून सुटका पाहिजे होती. जर आंधळा असेल तर त्याला बघण्याची इच्छा होती. म्हणून तो काय करायचा, येशूच्या मागे चालण्याचा प्रयत्न करायचा. जर लंगडा असेल तर तो आवाज देऊन येशूला बोलवायचा. असे अनेकसे लोक काय होते, की त्याच्या मागे चालत होते. म्हणजेच काय, की फक्त अडचणीत असलेले लोक, गरीब असलेले लोक, दरिद्री असलेले लोक, खाली असलेले लोक, ह्यांनाच येशू ख्रिस्ताची गरज नव्हती. तर ह्या जक्कयाच्यावरून असं दिसतं, की उच्च स्थितीत असलेले, श्रीमंत असलेले, धनवान असलेले अशा लोकांना देखील काय होती, प्रभू येशू ख्रिस्ताची गरज होती. आणि म्हणून तो जो अ, हा जो मुख्य जकातदार, एक श्रीमंत मनुष्य येशूला भेटू इच्छित होता. तो समाजातील एक प्रमुख माणूस होता आणि तो गरीब नव्हता. त्याला येशूबद्दल चिंता, म्हणजे त्याला येशूला भेटायचं होतं. आणि जे ऐकलं होतं आणि त्याने काय ऐकलं होतं, की यरीहोतून ज्या वाटेने जाणार आहे, त्या वाटेकडे तो थांबला होता. त्याला येशूला पाहण्याची गरज भासली होती. आणि आज काही लोकं किंवा आज आपण जे इतरांपेक्षा काही चांगले आहेत, असं आपण म्हणतो. त्यांना देखील काय आहे, की सुवार्तेची गरज आहे. त्यांना देखील येशूला पाहण्याची गरज आहे. आज आपल्यामध्ये पण काय आहेत, की श्रीमंत लोकं आहेत, धनवान लोकं आहेत. परंतु काय आहे, की आपल्याला देखील पाहण्याची गरज आहे. प्रभूला पाहण्याची गरज आहे. आपली सामाजिक स्थिती किंवा आर्थिक स्थिती जरी चांगली असली, तरी आपल्याला येशूची गरज आहे. ज्याप्रमाणे बघा लुकाचा 16व्या अध्यायामध्ये लाजर आणि श्रीमंत मनुष्य आहे. श्रीमंत मनुष्य ज्यावेळेस या जगात होता, त्यावेळेस त्याने सर्व सुखसोयी भोगल्या. सगळ्या चांगल्या गोष्टी त्यांनी काय केल्या, अनुभवल्या. आपण ते वचन वाचूया. लुकाचा 16वा अध्याय आणि 19वं वचन वाचतो मी. कोणी एक धनवान माणूस होता, तो जांभळ्या रंगाची व फार बारीक वस्त्रे घालीत असे आणि दररोज डौलाने, ख्याली-खुशालीने करीत असे. म्हणजेच काय आहे, की ब्रँडेड गोष्टी तो वापरत होता.
फार बारीक वस्त्रे घालत होता रंगाची, जांभळ्या रंगाची. ब्रँडेड गोष्टी घालत होता आणि त्या गोष्टी घालून तो डौलाने काय करत होता? करीत होता. म्हणजे काय की चांगल्या गोष्टी करणे, चांगल्या गोष्टी अनुभवणे, चांगल्या गोष्टीचा लाभ घेणे, लोभ घेणे, हे सर्व त्या श्रीमंत मनुष्याने. पण त्याच्या विरुद्ध काय होतं? परस्पर विरुद्ध विरुद्ध काय होतं? आणि लाजर नावाचा कोणी दरिद्री माणूस त्याच्या दाराजवळ टाकण्यात आला होता. तो फोडाने भरला. तो लाजर जो होता, तो काय होता, की आजारी होता. त्याने खूप सहन केलं. पण ज्यावेळेस ते दोघं पण या जगातून निघून गेले, त्यावेळेस काय झालं? ज्यावेळेस हे दोघं पण निघून गेले, त्यावेळेस श्रीमंत मनुष्याला यातना भोगाव्या लागल्या आणि लाजार कसा राहिला देवाच्या म्हणजे स्वर्गात राहिला. म्हणजे तुमची श्रीमंती किंवा आपली परिस्थिती हे ठरवत नाही, की आपण मेल्यानंतर कुठं जाणार. पण ज्यावेळेस आपण नम्र होऊ, ज्यावेळेस आपण नम्र होऊन देवाजवळ जाऊ, त्यावेळेस काय होऊ शकतं, की आपण आपण काय करू शकतो? देवाच्या जवळ जाऊ शकतो. ज्यावेळेस श्रीमंत माणूस ज्यावेळेस या जगात सगळं काही भोगतो, परंतु त्याला काही मिळत नाही. परंतु ज्यावेळेस अ, तो लाजार सर्व काही भोगतो. म्हणजे काय भोगतो, की वाईट अनुभव या जगात घेतो, परंतु तो देवाजवळ नम्र होतो आणि तो ज्यावेळेस देहहीन होतो, देह सोडून जातो, त्यावेळेस तो देवाजवळ जातो. म्हणून काय आहे, की आज ह्या आपल्या जगात असलेल्या आपण ज्या श्रीमंतीवरती असो किंवा आपल्या काय म्हणतो आपण एक आपल्या समाजात प्रतिष्ठा असते. त्या प्रतिष्ठावरती आपलं आपलं तारण किंवा आपलं जे स्वर्गीय संपत्ती आपल्याला मिळणार आहे ते डिपेंड नाहीये. तर ह्या 1 तिमोथी 6:17 मध्ये काय म्हणते देवाचं वचन? 1 तिमोथी 6:17 मी वाचतो. जे या आताच्या जगातले धनवान त्यांना निक्षून सांग, की त्यांनी अभिमानी होऊ नये आणि चंचल संपत्तीवर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही भरपूर देतो, त्याच्यावर त्यांनी आशा ठेवावी. कशावर आशा ठेवायची? त्याच्यावर म्हणजेच कुणावरती? आपण आपली आशा कुणावरती? देवावरती ठेवली पाहिजे. आज जक्कयाकडे सगळं काही होतं. जक्कयाकडे पैसा होता, घर होतं, धन-दौलत होती, प्रतिष्ठा होती, सर्व काही होतं. परंतु ते हे असताना देखील त्याला येशूला पाहण्याची गरज भासली. आज तुम्हाला आणि मला देखील काय येशूला पाहण्याची गरज. आपण आपली आशा कोणावरती ठेवली पाहिजे? येशूवरती ठेवली पाहिजे. आपल्याकडे घर असेल चांगलं, आपल्याकडे गाडी असेल, आपल्याकडे पैसा असेल, आपल्याकडे प्रतिष्ठा असेल, पण स्वर्गात जाण्यासाठी ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. जर स्वर्गात किंवा देवाकडे जायचं असेल, तर आपली आशा कुणावरती असली पाहिजे? देवावरती. प्रभू येशू ख्रिस्तावरती आशा असली पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपण श्रीमंतांनी काय त्यांच्या संपत्तीने फसू नये. आपण न्यायाच्या दिवशी पृथ्वीवरील संपत्ती किंवा सामाजिक स्थिती कोणालाही वाचवणार नाही. म्हणून प्रेषित पाऊल त्या तिमोथेला तेच सांगतो, की आत्ताच्या जगातील धनवान त्यांना निक्षून सांग, की त्यांनी आपण या संपत्तीवरती या प्रतिष्ठेवरती अभिमान नाही बाळगला पाहिजे. तर आपण कुणावरती आशा ठेवली पाहिजे? प्रभूवरती आशा ठेवली पाहिजे. म्हणूनच काय की जरी उच्च असलो, जरी श्रीमंत असलो, जरी धनवान असलो, जरी प्रतिष्ठित असलो, तरी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची काय आहे? गरज आहे. ज्यावेळेस दुसऱ्या वचनात आपण बघतो, तिसऱ्या वचनात, त्यावेळेस तो काय करतोय? तो आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न तो करीत होता, परंतु दाटीमुळे त्याचे चालेना, कारण तो ठेंगणा होता. दुसरा मुद्दा काय आहे, की येशूकडे येण्यासाठी लोकांना वेगवेगळ्या काय असतात? अडथळे असतात. पण त्या अडथळ्यांना सामोरे जावं लागतं आणि जाऊन ते काय, की परंतु जिथे इच्छा असेल तिथे त्यावर मात करता येते. आपली इच्छा जर असेल, जर आपल्याला प्रभूकडे जायचंय, परंतु आपली इच्छा नसेल तर आपण जाऊ शकत नाही. परंतु आपली जर इच्छा असेल, तर आपण ज्या अडचणी आपल्या अडथळे येतात, त्या अडथळ्यांवरती आपण काय करू शकतो? मात करू शकतो. म्हणूनच तो काय आहे, की 4थ्या वचनामध्ये तेव्हा तो पुढे धावून त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण तो त्या वाटेने जाणार होता. त्या जक्कयाला माहिती होतं, की प्रभू येशू ख्रिस्त कुठल्या वाटेने जाणार आहे. जक्कईने अडचण होती काय, की गर्दी होती. जकाईची अडचण काय होती? जकाईची अडचण होती तो ठेंगणा होता. जकाईची अडचण काय होती? तो धनवान श्रीमंत होता, अधिकारी होता. कदाचित
तर ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी त्यांनी बघितल्या असत्या, की अरे मी तर धनवान आहे, मी तर यांच्या वरचा अधिकारी आहे. मी का यांच्या पुढे जाऊ? मी काय झाडावर चढू? त्यांनी त्याची प्रतिष्ठा ठरवली असती ना, मला काय गरज आहे, की मी प्रभू येशू ख्रिस्ताला बघावं? मी तेवढ्या गर्दीत मी का जाऊ? मी तर ठेंगणा आहे, मला नाही जमणार. कुठलंही कारण ठेवून काय केलं असतं आपण म्हणजे त्यांनी काय केलं असतं, प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्याचं टाळलं असतं. परंतु काय, की त्याला बघायचं होतं, त्याला ते काम करायचं होतं. त्याला ते काम करायचं होतं म्हणून तो त्या स्थितीच्या वरती जाऊन म्हणजेच काय त्या शहरातील केवळ एक मुख्य कर संग्राहक नसून तो एक श्रीमंत माणूस होता. त्याच्या सामाजिक स्थितीला अडथळा बनू शकला असता. तो त्याचा अहंकार किंवा लोकांच्या द्वेषामुळे त्याला येशूला भेटायला जाण्यापासून रोखू शकला असता. पण जक्कायाने त्याच्या इच्छेमुळे जे काही अडथळे असतील त्यावर मात केली आणि आपल्या परिस्थितीत आपण काय करणार याचा त्याने पटकन विचार केला. त्या स्थितीत त्या क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त इथून जाणार आहे त्याला समजलं आणि त्या स्थितीत त्याने विचार केला आणि तो काय केला त्या झाडावरती जाण्याचा त्याने निर्णय घेतला. आता ज्यावेळेस आपण त्याच्या शारीरिक दृष्टीकडे बघतो तर तो ठेंगणा होता. आज जर आपलं मूल लहान असतो 3, 4, 5, 6, 7 वर्षाचा, शहरात राहणारी मुलं असतील, तर त्यांना झाडावरती चढता येत नाही लगेच. गावाकडची मुलं ठीक आहे, ते गावात राहतात म्हणून त्यांना पटापट झाडावरती चढता येतात. परंतु हा जर काही प्रौढ मनुष्य झालेला त्याला लगेच झाडावरती कसं जमलं असेल चढायला? परंतु त्याने त्या गोष्टीवरती काय केलं, की तो मात केली त्या अडथळ्यावरती. त्याला बघायची इच्छा होती. तो धावत गेला आणि येशूला पाहण्यासाठी झाडावर चढला. जर त्याने त्याच्या स्थितीचा विचार केला असता, तर त्याने तसे केले नसते आणि येशूने त्याला पाहिले नसते. म्हणून आज प्रयत्न काय करायचा आहे, की आपल्याला कुठेतरी जायचंय प्रभूला बघण्यासाठी. जसं आपण इथं काय आहे, की तो पुढे पळत गेला आणि येशूला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावरती चढला, कारण तो त्या वाटेने जाणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला वाट दाखवलेली आहे. त्या वाटेकडे, त्या गोष्टींकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. आपण बघितलं पाहिजे ह्या पवित्र शास्त्रामध्ये. आपण त्यांनी दिलेल्या आज्ञांकडे बघितलं पाहिजे. जसा तो जक्कय होता, तसे आज आपण आहोत. आज आपण आपल्या अडथळ्यांवरती मात करून देवाकडे गेलं पाहिजे. देवासोबत बोललं पाहिजे. देवाकडे आपण विनवणी केली पाहिजे. त्या गर्दीचा विचार न करता, त्या श्रीमंतीचा विचार न करता, त्या हुद्द्याचा विचार न करता, त्या प्रतिष्ठेचा विचार न करता, तो त्या झाडावरती चढला. कदाचित लोकं हसले असतील त्याला बघून. अरे, हा तर जकातदारांचा प्रमुख आहे. हा मॅनेजर आहे किंवा हा अधिकारी आहे. आज जर आपण एखाद्या ऑफिसमध्ये काम करत आहोत आणि एखादा आपला टॉप क्लासचा मॅनेजर असेल आणि तो जर वरती म्हणजे तो एक विशिष्ट प्रकारचं वेगळं काम करत असेल, तर बाकीचे लोकं काय करतील? त्याला बघून हसतील, टिंगली करतील, टवाळी करतील. परंतु ह्या गोष्टीचा जक्कयाने अजिबात विचार केला. प्रयत्न केला आणि देवाने त्याच्याकडे काय केलं? बघितलं. त्याच प्रकारे दुसरं जे उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस मार्काच्या पुस्तकामध्ये आपण बघतो दुसऱ्या अध्यायात 1 ते 12 मध्ये 4 मित्र एका पक्षघाती मित्राला काय करतात? घेऊन जातात. प्रभू येशू ख्रिस्त घराच्या आतमध्ये आहे. बाहेर सर्व गर्दी आहे. आणि हे असताना त्या मित्रांना त्यांच्या मित्राची एवढी काळजी आहे, की ह्याला बरं करायचंय. आणि त्यांचा विश्वास होता, की ह्याला बरं करणारं कोण आहे? फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्यावेळेस हा विचार त्यांचे मित्र त्याचे त्या पक्षघाती मित्राचे ते 4 मित्र करतात, त्यावेळेस ते 4ही मित्र वरती चढतात. वरचे कौलं काढतात आणि त्याला खाली सोडतात. प्रभू येशू ख्रिस्त जिथं आहे तिथं खाली सोडतात वरून. अडथळा होता, गर्दी होती, जागा नव्हती. परंतु त्यावेळेस त्यांनी तिथं काय सोल्युशन काय होतं प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कसा होता? घराची छपरं काढली त्यांनी. त्या छपरातून खाली सोडलं. आणि ज्यावेळेस हे सर्व काही प्रभू येशू ख्रिस्त बघतो, त्यावेळेस तो काय म्हणतो? जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, तेव्हा तो पक्षघाती व्यक्तीला म्हणाला, "मुला तुझ्या पापाची क्षमा झाली आहे." त्याने त्या माणसाला बरे केले. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा विश्वास बघत असतो, की आपण प्रभूला बघण्यासाठी किंवा प्रभूच्या जवळ जाण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत का? एका जागेवर बसून प्रत्येकाला वेगवेगळी दानं दिलेली आहेत आणि देवाने जे दान दिले त्या दानाचा आपण प्रत्येकाने काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. ज्या प्रकारे जक्कय काय करतोय, की सर्व अडथळे जे त्याला अडथळे होते, त्या अडथळ्यांवरती मात देऊन तो काय करतोय? पुढे जाऊन उंबराच्या झाडावर बसतोय. ज्याप्रमाणे त्या पक्षघाती मित्राचे 4ही मित्र त्यांचा विश्वास होता म्हणून
त्याच्या एका मित्राला ते खाली सोडलं. त्या चौघांचा विश्वास होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या चौघांचा विश्वास बघून त्या पक्षघाती व्यक्तीला काय केलं? बरं केलं. असा विश्वास तुमचा आणि माझा असला पाहिजे, की आपलं सोल्युशन आपल्याला उत्तर कुठं मिळेल? आपल्याला आपल्या गोष्टीचं काय म्हणता येईल त्याला, की आपल्याला आपली गोष्ट कुठं सॉल्व्ह करून मिळेल? हे आपण ओळखलं पाहिजे आणि त्या गोष्टीकडे गेलं पाहिजे आणि ती गोष्ट किंवा ते ते सामर्थ्य कुणामध्ये आहे? प्रभू येशू ख्रिस्त. म्हणजेच काय, की अडथळा असला तरी आपण त्याच्यावर मात करून प्रभू येशू ख्रिस्ताजवळ जाऊ शकतो. आणि त्याच जर आपण मत्ते 19:16-22 मध्ये बघतो, श्रीमंत तरुण, ज्यावेळेस तो श्रीमंत तरुण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाताना बोलतो, की मला सार्वकालिक जीवन पाहिजे. तर प्रभू म्हणतो, "तू सर्व आज्ञा पाळ." तो म्हणतो, "मी सर्व आज्ञा पाळल्या." तर मग प्रभू म्हणतो, की "काय तू तुझी काय कर, की जेवढं काय धन दौलत आहे ते गरिबांना वाट आणि माझ्या मागे." त्यावेळेस तो श्रीमंत तरुण आत्म्यात खिन्न झाला. तो काय झाला? खिन्न झाला. म्हणजे त्याचं तोंड पडलं. कारण त्याची इच्छा नव्हती त्याचं धन विकणं. म्हणजेच काय, की त्याला इच्छा नव्हती. म्हणजे तो त्या अडथळ्यावरती मात करू शकला नाही. म्हणजे तो काय करू शकला नाही, त्या अडथळ्यावर मात करू शकला नाही म्हणून तो देवाच्या मागे जाऊ शकला नाही. परंतु इथे ज्यावेळेस आपण जक्कयाच्या जीवनाकडे बघतो, त्यावेळेस त्याने त्या अडथळ्यावरती मात केली आणि ज्यावेळेस मात केली त्यावेळेस प्रभू काय म्हणतो, "तू काय कर, खाली ये." तू काय कर, तो तिथं थांबला नाही. आणि तो त्या झाडावरती काय केला? चढला. आणि आज आपण त्या झाडावरती चढून बघण्याचा आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्याचा. आणि तिसरा मुद्दा आपण बघूया. आणि तिसरा मुद्दा काय आहे, की त्याचं 5वं वचन, "आणि येशू त्या ठिकाणी आला, तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला, जक्कई लवकर खाली उतर. कारण आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे." ज्यावेळेस काना गावात पहिला चमत्कार करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला आमंत्रित केलं जातं. लग्नाच्या मेजवानीत त्याला आमंत्रित केलं जातं. परंतु इथं प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला आमंत्रित करतोय त्या जक्कयाच्या घरी. तो काय म्हणतोय, की आज मला तुझ्या घरी राहिले पाहिजे. जर तो जक्कई त्या झाडावर गेलाच नसता, तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे बघितलाच नसता. म्हणजेच काय, येशू ख्रिस्त पाप्यांना वाचवण्यात अधिक त्याला स्वारस्य आहे किंवा इच्छुक आहे. त्याच्या आजूबाजूला खूप लोक आले होते. मोक्ष मिळवण्यासाठी, आजारपण घालवण्यासाठी खूप जास्त लोक आले होते. परंतु त्या गर्दीतून प्रभू येशू ख्रिस्ताचं लक्ष त्या झाडावरती गेलं. जेवढं आपण प्रभू येशू ख्रिस्ताला बघण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने देव प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला बघण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढा तो इच्छुक असतो. परंतु आपल्याकडून एक पाय पुढे गेला पाहिजे. आपल्याकडून आपण आपण रिस्पॉन्स दिला पाहिजे. ज्या प्रकारे जक्कईने रिस्पॉन्स दिला, तो पळत गेला आणि त्या झाडावरती चढला. आणि तो काय आहे, की तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याकडे बघितलं आणि काय म्हटला, "आणि येशू त्या ठिकाणी आला, तेव्हा तो वर पाहून त्याला म्हणाला." येशू ख्रिस्त तिथे थांबला. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी देखील थांबतो. आपलं काम काय आहे? आणि जक्कई वरती होता आणि त्याला बघून काय म्हटलं, "लवकर खाली उतर. कारण आज मला तुझ्या घरी राहायला पाहिजे." त्याला टाइम स्पेंड करायचा आहे आपल्यासोबत. प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्यासोबत वेळ घालवायचा आहे. जसं जक्कईच्या घरी त्याला जायचं आज घरी राहिलं पाहिजे म्हटलं तो. राहायचंय. मला फक्त यायचं नाही म्हटलं, राहायचं आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या घरात राहण्यासाठी वाट बघत आहे. तो स्वतःला आमंत्रित करत आहे. आज आपण आपलं अंतःकरण उघडून त्याला आमंत्रित केलं पाहिजे. ते इतर लोकं गर्दी होती ना, त्या गर्दींपेक्षा त्याला तो एकटा जो होता ना, ते एकटा जो जक्कई झाडावरती होता, त्याला वाचवायचं होतं. त्या पाप्याला वाचवायचं होतं. तसंच आज तुम्ही आणि मी देखील पापी आहोत. आज देवाला आणि तुम्हाला, प्रभू येशू ख्रिस्ताला, मला आणि तुम्हाला वाचवायचं आहे. जसं 1 तिमोथी 2:4 मध्ये काय म्हटलेलं आहे, ते वचन मी वाचतो. 1 तिमोथी 2 आणि 4. त्याची इच्छा आहे की सर्व माणसाचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचवावे. देवाची इच्छा काय आहे, की सर्व माणसाचे तारण व्हावे. सर्व माणसाचे तारण व्हावे म्हणजेच काय, की तो पापी असू दे, तो कोणी असू दे. तुम्ही असू दे, मी असू दे, इंडियन असू दे, अमेरिकन असू दे, कोणी असू दे. देवाची इच्छा काय, की प्रत्येकाचं तारण व्हावं. प्रत्येकाचं तारण व्हावं असं देवाची इच्छा आहे. यासाठी येशू मरण पावला. योहान 6:37 मध्ये काय म्हणतं, की ह्यासाठीच येशू मरण पावला, कारण की त्याची इच्छा आहे, आपलं प्रत्येकाचं तारण व्हावं. म्हणून त्याची इच्छा हीच होती, की काय, की त्या
जगायला त्याला वाचवायचं होतं. आणि 2 पेत्र 3:9 मध्ये काय म्हणते, देवाचं वचन काय सांगतंय? की ते ज्याला उशीर म्हणतात, त्याप्रमाणे प्रभू आपल्या वचनाविषयी उशीर करीत नाही, तर तो तुम्हाविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा असे तो इच्छित नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा असे तो इच्छितो. आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे? पश्चाताप केला पाहिजे. आणि म्हणून आज आपण जर कुठल्या झाडावरती आहोत, तर आज आपण खाली उतरलं पाहिजे. आज आपण इथं थांबूयात. परंतु इथून जात असताना ज्या झाडावरती आपण चढलोय, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? "तू खाली ये लवकर." जर तो त्याच झाडावर बसून राहिला असता, तर प्रभू येशू ख्रिस्त घरी गेला असता का नसता गेला? पण तो उंबराच्या झाडावरून खाली आला. कसा आला? पटकन आला. कदाचित तो पडला असेल उतरताना. आपण देखील पडू. आपण अहंकाराच्या झाडावर असू, आपण पैशाच्या झाडावरती असू, आपण ज्ञानाच्या झाडावरती असू, आपण प्रतिष्ठेच्या झाडावरती असू, आपण ह्या समाजाच्या एखाद्या उंच स्थानावरती असू, आपण कुठल्याही स्थानावरती असू. आपण आपल्या मनावरती अधिकार करून बसलो असोल त्या झाडावरती, तर आज आपल्याला गरज आहे त्या झाडावरून खाली उतरण्याची. कारण की तुम्हाला आणि मला देव काय करत आहे? बोलवत आहे. त्याला तुमच्या आणि माझ्या घरी यायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला तुमच्या आणि माझ्या घरी येऊन राहायचं आहे. त्याला आपल्यासोबत काय करायचं आहे? संभाषण करायचं आहे. त्याला आपल्यासोबत वेळ घालवायचा आहे. आज देव स्वतः तो काय करतोय? त्याला आमंत्रित करतोय आपल्या घरी. आज आपलं अंतःकरण काय केलं पाहिजे? उघडलं पाहिजे. आणि म्हणून तो त्याने काय केलं? मग त्याने लवकर खाली उतरून आनंदाने त्याचा अंगीकार. आज तुम्ही आणि मी देखील काय केलं पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्ताचा अंगीकार केला पाहिजे. देव असलेल्या वचनावरती आशीर्वाद देवो.